नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी 2026 ची सुरू होणार आहे, तर त्या भरतीसाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. हा आपला व्हिडिओ क्रमांक 24वा आहे आणि या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण सर्व पदासाठी महत्त्वाचे असणारे जे काही प्रश्न आहेत, त्यामध्ये मागील वर्षीच्या काही प्रश्नपत्रिकेतील प्रश्न असतील आणि चालू घडामोडी 2025-26 वरती काही महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. या व्हिडिओची आपल्याला जर PDF डाउनलोड करायची असेल, तर आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉइन करा. म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत झालेले जे काही 24 व्हिडिओज आहेत, त्यांच्या सर्व PDF आपल्याला मिळून जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला TCS पॅटर्नमध्ये आत्तापर्यंत 2 वेळा विचारण्यात आलेला होता आणि 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. भारतामधील असं कोणतं क्षेत्र आहे किंवा कोणतं राज्य आहे आपण म्हणू शकतो की त्या राज्यामध्ये खारफुटी वनांचं क्षेत्र जे आहे हे सर्वात जास्त आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये खारफुटी वनांचं प्रमाण जे आहे हे सर्वात जास्त आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे युद्ध व शांतता याविषयी सर्व निर्णय कोणाच्या आदेशानुसार ठरवले जातात? यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला 4 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. कारण हा प्रश्न आपल्याला सरळ सेवेमध्ये म्हणजे पोलीस भरतीमध्ये 2 ते 3 वेळा विचारण्यात आला होता. युद्ध आणि शांतता याविषयीचे जेवढे काही निर्णय असतात तर ते निर्णय कोणाच्या आदेशानुसार ठरवले जातात? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर भारताचे जे राष्ट्रपती आहेत तर यांच्या आदेशानुसार युद्धाचे आणि शांततेचे नियम ठरवले जातात. मग याच्यावरती अजून आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर लक्षात ठेवायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला, स्वातंत्र्य कधी झाला? 15 ऑगस्ट 1947ला आणि भारताचं संविधान कधी लागू करण्यात आलं? तर 26 जानेवारी 1950ला. तेव्हापासून भारताचे पहिले राष्ट्रपती जे आहेत हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. मग सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर सध्याचे राष्ट्रपती आहेत पहा द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत. मग याच्यावरती पंतप्रधानावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे जे आहेत हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. स्वतंत्र भारताचे म्हणूया म्हणजेच 1947च्या नंतर. आणि अजून एक प्रश्न आहे की सध्याचे भारताचे पंतप्रधान कोण आहेत? तर 2014 पासून तर सध्या सुरू आहेत 2026 आणि त्यामध्ये भारताचे जे पंतप्रधान आहेत तर हे आहेत नरेंद्र मोदी हे सध्याचे पंतप्रधान आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाची एक पट्टी असल्यास त्याचा अर्थ काय होतो? हा जो प्रश्न आहे हा चालक भरतीसाठी महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. लक्षात ठेवा. रस्त्याच्या बाजूला एक सलग पिवळ्या रंगाची एक पट्टी असते. तर त्या पट्टीचा नेमका अर्थ काय होतो? आतापर्यंत आपण एक व्हिडिओ देखील घेतलेला आहे ड्रायव्हर भरतीसाठी. त्यामध्ये जेवढे काही रोडवरचे असणारे सायन्स आहेत, सायन्स म्हणजे काय सिंबल जे आहेत, तर ते पूर्ण सिंबल आणि त्याचा नेमका अर्थ काय होतो याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे आपल्याला पोलीस भरतीच्या ड्रायव्हर पदासाठी आणि जे काही आपलं उच्च न्यायालय आहे त्याच्या सुद्धा चालक पदासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्या ठिकाणी पार्किंग करू नये हे त्या पिवळ्या पट्टीचा अर्थ असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाचे नाव काय आहे? याच्यावरती सुद्धा 2 प्रश्न आपल्याला महत्त्वाचे पडू शकतात. सर्वात इम्पॉर्टंट पहिला प्रश्न आहे की भीमा नदीवरती कोणतं धरण स्थित आहे? लक्षात ठेवा भीमा नदीवर आहे उजनी धरण. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पण या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 प्रश्न वेगवेगळे तयार होतात. पहिला प्रश्न होतो की उजनी धरण हे कोणत्या नदीवरती स्थित आहे? तर भीमा या नदीवरती स्थित आहे आणि जिल्हा जर विचारला तर जिल्हा येतो पहा त्याचा सोलापूर जिल्हा. ऑप्शन 1 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे विद्याशक्ती हा प्रशिक्षण कार्यक्रम कोणत्या राज्याने शिक्षकांसाठी सुरू केलेला आहे? हा प्रश्न आपण जवळपास म्हणू शकतो 2025च्या करंट अफेअर्सवरचा प्रश्न आहे. तर विद्याशक्ती या नावाचा एक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. तो शिक्षकांसाठी सुरू केलेला आहे. पण तो कोणत्या राज्य सरकारनं सुरू केलेला आहे? तर तो केलेला आहे ऑप्शन क्रमांक 4 तर आंध्र प्रदेश या राज्याच्या सरकारनं विद्याशक्ती नावाचा एक प्रशिक्षण कार्यक्रम शिक्षकांसाठी सुरू केला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे.
यानंतरचा प्रश्न आहे रक्ताच्या गाठी. गाठी म्हणजे काय? तर त्याला लक्षात ठेवा क्लॉट्स असं म्हटलं जातं. तर रक्तांच्या गाठी होण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व कारणीभूत ठरते? असं एक जीवनसत्व आहे की त्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होत असतात. तर ते जीवनसत्व कोणतं आहे? आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो हा प्रश्न. कारण हा आरोग्य विभागात आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तर जीवनसत्व हे जे आहे यामुळे रक्ताच्या गाठी होण्यासाठी ते कारणीभूत असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल जीवनसत्व क. यानंतरचा प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित पुरातत्व उत्खनन स्थळाचे नाव काय आहे? ज्या ठिकाणी वाकाटक राजा प्रवरसेन दुसरा याची राजधानी आढळली होती. या ठिकाणी आपल्याला एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि हे थोडासा मोठा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये जे स्थित आहे पहा पुरातत्व उत्खनन स्थळ तर त्याचं असं नाव काय आहे की त्याच नावाने किंवा त्या नावाना वाकाटक राजा जो होता प्रवरसेन दुसरा त्याची राजधानी त्या ठिकाणी होती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर मनसार हे जे ठिकाण आहे हे वाकाटक राजा जो प्रवरसेन होता दुसरा त्याची राजधानी होती आणि हे नागपूर या जिल्ह्यामध्ये उत्खननाच्या काळामध्ये सापडलं होतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे शेतीसाठी जंगलतोड केली जात आहे अशा वागण्यामुळे पर्यावरणावर खालीलपैकी कोणता परिणाम होऊ शकतो? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे पर्यावरण या विषयावरचा असणारा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे आपल्याला हा 10वीच्या पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये सुद्धा आढळून आलेला आहे. शेतीसाठी जे लोक जंगलतोड करतात म्हणजे सरळ सरळ प्रश्न असा आहे की जंगलतोड केल्यामुळे पर्यावरणावर खालीलपैकी कोणता परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर जमिनीची धूप होते. लक्षात ठेवा ज्यावेळी जास्त जंगलतोड होते त्यावेळी जमिनीची धूप होत असते. यामध्ये मृदा सुपीकता मातीतील लागवड आणि मृदा प्रदूषण जे आहे हे महत्त्वाची कारणं नाहीत किंवा परिणाम नाहीत पण जमिनीची धूप होणे हे सर्वात महत्त्वाचं असणारं परिणाम आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे नारायण श्रीपाद राजहंस हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि गायक डॅश या नावाने परिचित आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक पूर्ण नाव दिलेलं आहे आपल्याला टोपण नाव विचारलेलं आहे. पूर्ण नाव काय आहे? नारायण श्रीपाद राजहंस आणि हे मराठीतील अभिनेते सुद्धा होते आणि गायक सुद्धा होते. तर यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं? ऑप्शन क्रमांक 4 तर बालगंधर्व हे त्यांचं टोपण नाव आहे. आणि जेवढे काही मराठीतील साहित्यिक आहेत जवळपास आपण 28 ते 30 असे साहित्यिक आहेत त्यांची आपण पूर्ण नावं आणि त्यांची टोपण नावं याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तो देखील व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे आपल्याला 1 ते 2 प्रश्न त्यावरती विचारले जाऊ शकतात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय झेंडा कोणी फडकवला होता? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झालं? तर 1942 या वर्षी सुरू झालं. जास्त करून हे मुंबई या ठिकाणाहून सुरू झालं होतं आणि मुंबईमध्येच गवालिया टँक हे मैदान आहे तर त्या मैदानावरती राष्ट्रीय झेंडा एका व्यक्तीने फडकवला होता. तर त्यांचं नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 तर अरुणा असफ अली यांनी 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान गवालिया टँक या मैदानावरती राष्ट्रीय झेंडा फडकवला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे हिराकूड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? याच्यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते. सर्वात पहिला प्रश्न असा विचारला जातो की हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? तर सर्वांना माहीत आहे पर्याय क्रमांक 2 तर महानदीवरती बांधलेलं आहे हिराकूड धरण. आणि आपल्याला दुसरा प्रश्न विचारला जातो की महानदीवरती खालीलपैकी कोणतं धरण बांधलेलं आहे? त्यामध्ये हिराकूड हे आपलं उत्तर होणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात 1974 मध्ये डॅश यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे नाव पाणी पंचायत असे ठेवण्यात आलेले होते. यावर सुद्धा 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न काय तयार होतो की पाणी पंचायत या आंदोलनाचं कोणत्या वर्षी आंदोलन सुरू झालं होतं? तर लक्षात ठेवायचं 1974 या वर्षी सुरू होतं. पण 1974 मध्ये तर साल झालं पण ते कोणी सुरू केलं होतं असा आपल्याला मुख्य प्रश्न आहे. तर तो सुरू केलं होतं ऑप्शन क्रमांक 2 विलासराव साळुंके यांनी 1974 या वर्षी एक आंदोलन सुरू केलं होतं आणि त्या आंदोलनाला पाणी पंचायत असं नाव देण्यात आलं होतं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, आज जगात सर्वात जास्त लाईव्ह व्हिडिओ गुगलच्या कोणत्या वेबसाईटवरती पाहण्यात येतात? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पहा टेक्नॉलॉजीवरचा, आणि आपण हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे. कारण करंट अफेअर्समध्ये असे काही वेगळे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ लागले आहेत. सर्वात लक्षात ठेवा, या ठिकाणी गुगलच्या दिलेला आहे. लाईव्ह व्हिडिओ सर्वात जास्त गुगलच्या कोणत्या वेबसाईटवर पाहिले जातात? तर आपण सध्या पाहत आहोत काय? पर्याय क्रमांक 1, जे आपण YouTube पाहत आहोत, तर या YouTubeवरती सर्वात जास्त लाईव्ह व्हिडिओज पाहिले जातात. पण या ठिकाणी एक महत्त्वाचं असणारं आपल्याला कंपनी दिली आहे. ती कंपनी आहे पहा Google. तर Googleचं लाईव्ह पाहिलं जाणारं जे आहे, म्हणजे लाईव्ह व्हिडिओ पाहिलं जाणारं जे प्लॅटफॉर्म आहे, तर ते आहे YouTube. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये जे Gmail दिलेलं आहे, तर Gmailवरून सर्वात जास्त हे ईमेल्स एक्सचेंज केले जातात. Google Meet जे आहे, हे आपण मीटिंगसाठी वापरलं जातं, आणि Gemini हे जे आहे, हे Googleचं लेटेस्ट असणारं AI आहे. त्यामुळेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणते राज्य भारतामधील सर्वात लहान राज्य आहे? सर्वात इम्पॉर्टंट असणारे 2 प्रश्न आहेत. सर्वात लहान राज्य, सर्वात मोठं राज्य. यावरती प्रश्न मित्रांनो आपल्याला जवळपास 2000 सालापासून तर 2024 या 25 वर्षामध्ये हे प्रश्न जो आहे आत्तापर्यंत आपल्याला 100 वेळापेक्षा जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असणारं जे राज्य आहे, ते आहे ऑप्शन क्रमांक 4. तर गोवा हे राज्य सर्वात लहान आहे. लक्षात ठेवा, गोवा सर्वात लहान आहे क्षेत्रफळाने. मग क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं कोणतं राज्य आहे? तर राजस्थान हे जे आहे, हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं असणारं राज्य आहे. लक्षात ठेवा, मोठे राज्य राजस्थान, आणि क्षेत्रफळाने छोटं जे राज्य आहे, तर ते आहे पहा गोवा राज्य. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 31 डिसेंबर 1802 साली ब्रिटिशांसोबत झालेला वसईचा तह डॅश यांनी केला होता? यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. ब्रिटिशांसोबतचा वसईचा तह हा कधी झाला होता? वर्ष विचारलं जातं, 1802 या वर्षी झाला होता. तो कोणी केला होता? तर बाजीराव पेशवा दुसरा जो होता, त्यांनी केला होता पहा 1802 साली ब्रिटिशांसोबतचा वसईचा तह. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पंचायत राज दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? दिनविशेष वरती स्पेशल असणारा हा प्रश्न आहे, आणि आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये दिनविशेष हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय पंचायत राज दिवस हा कधी साजरा केला जातो? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 1, तर 24 एप्रिल हा जो दिवस आहे, तर 24 एप्रिल या दिवशी राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आपल्याला अशाच पद्धतीचे जर जागतिक दिनविशेष पाहायचे असतील, पूर्ण वर्षाचे जागतिक आणि पूर्ण वर्षाचे राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील, तर त्या दोन्ही या व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण ते पाहून घ्या, म्हणजे आपल्याला प्रत्येक परीक्षेवरती दिनविशेषवरती इम्पॉर्टंट प्रश्न विचारले जातात. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या रोगांपैकी कोणता रोग लसीकरणाद्वारे प्रतिबंधित केला जाऊ शकतो? पहा, काय विचारलंय की लसीकरणाद्वारे प्रतिबंधित केला जाऊ शकतो असा खालीलपैकी कोणता रोग आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर त्याला यकृतदाह असं म्हटलं जातं, आणि इंग्रजीमध्ये त्याचं नाव आहे पहा हेपॅटायटिस. यकृतदाहापेक्षा आपल्याला हेपॅटायटिस हे नाव सोपं आहे, आणि प्रत्येक पुस्तकामध्ये जवळपास हेपॅटायटिस अशाच पद्धतीचं नाव दिलेलं आहे. यामध्ये एड्स जो आहे त्याला आपण HIV म्हणतो, कर्करोग म्हणजे कॅन्सर, आणि मधुमेह म्हणजे डायबिटीज, हे जे तीनही रोग आहेत, तर हे लसीकरणाद्वारे प्रतिबंधित केले जाऊ शकत नाहीत. पण जो हेपॅटायटिस आहे, तो लसीद्वारे नियंत्रित किंवा प्रतिबंधित केला जाऊ शकतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी संविधान सभेची कल्पना मांडली होती? हा सुद्धा महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. संविधान सभेची कल्पना मांडण्याचं काम कोणी केलं होतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी सर्वात पहिल्यांदा संविधान सभेची कल्पना मांडली होती. याच्यावरती आपण मुद्दाम काही महत्त्वाचे 2 ते 3 पॉईंट्स देखील घेतलेले आहेत. तर भारतासाठी संविधान सभेची कल्पना जी आहे, ही सर्वात पहिल्यांदा मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली होती, आणि वर्ष आहे 1934. लक्षात ठेवा, 1934 मध्ये मांडलेली होती. आणि हे जे मानवेंद्रनाथ रॉय आहेत, हे भारतामधील कम्युनिस्ट चळवळीचे नेते तसेच मूलगामी लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. वर्ष लक्षात ठेवायचे 1934.
यानंतरचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. 2011 या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 35 जिल्हे होते आणि 2026 जे सुरू आहे यामध्ये सध्या 36 जिल्हे स्थित आहेत. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की दोन प्रश्न काय महत्त्वाचे असू शकतात. 2011ची जनगणना झाली ती आपल्या भारतामधील शेवटची जनगणना होती. त्यानंतर अद्यापही झालेली नाही. आणि 2027ला एक प्रस्तावित असणारी एक लोकसंख्येची जनगणना आहे. तर या ठिकाणी अजून प्रश्न काय महत्त्वाचा होतो, की ठाणे हे जे शहर आहे किंवा हा जो जिल्हा आहे, हा 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा होता. मग ठाण्यामधून 2014 कधी 2014 यावर्षी अजून एक जिल्हा विभाजन झालं. त्याचं नाव आहे पहा पालघर. आणि पालघर आणि ठाणे असे 2014 मध्ये 2 जिल्हे वेगवेगळे झाले. मग 35 मध्ये पालघर एक ॲड झाला आणि 36वा जिल्हा तयार झाला पालघर. मग 2027ला जी आकडेवारी येईल लोकसंख्येच्या बाबतीतील त्यावेळेस हा प्रश्न थोडासा चेंज होऊ शकतो. पण 2011च्या जनगणनेनुसार जर विचारलेला आहे तर ठाणे आपलं योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सार्वजनिक माहिती अधिकारी नियुक्त करण्यासाठी कोण जबाबदार आहेत? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे पहा. RTI कायदा जो आहे तर हा 2005चा आहे आणि याच्या अंतर्गत सार्वजनिक माहिती अधिकारी नियुक्त करण्यासाठी जबाबदार कोण असतात? तर जबाबदार असतात पहा सार्वजनिक प्राधिकरण. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला मुंबई हायकोर्टासाठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न ठरू शकतात. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं दिले हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. सोबतच नोकरी इन्सायडर या नावानं सुद्धा आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्या दोघांनाही जाऊन जॉईन करा. त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.